नमस्कार प्रेक्षकांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश तिथून सिटी हॉस्पिटलमधून जानकीला फोन करतो. आता सांगतो की हे बघ, अजूनपर्यंत रिपोर्ट नाही आलेले, कारण डॉक्टरने सांगितलं की थोडासा वेळ लागेल. तर आता जानकी म्हणते की हो, एकदा की रिपोर्ट आले तर मात्र सर्व काही व्यवस्थित होईल आणि ती बाई पार्वती नाही सिद्ध होईल म्हणून. आणि एकदा की त्या बाई पार्वती नाही सिद्ध झाल्या तर त्यानंतर मात्र मी गप्प नाही बसणार. एकदा त्या ऐश्वर्याची काही चुपी आहे बरोबर सगळ्यासमोर मी आणेलच. त्या ऐश्वर्याला मात्र मी चांगलाच धडा शिकवेल. ऐश्वर्यामुळेच आज या घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आई आणि माझ्यामुळे दुरावा आणलेला आहे आणि हे सगळं काही त्या ऐश्वर्यामुळेच होतं. एकदा मी आईचा विश्वास त्या ऐश्वर्यामुळे गमावलेला आहे, म्हणून तिच्यामुळे जे काही झालं ते सगळं त्याच्यामुळे होतं. आई हे सुद्धा तिच्या बाजूने बोलतात. म्हणजे काही झालं तरी ऋषिकेश, मला आईचा विश्वास परत मिळवायचा आहे. मला त्यांच्या नजरेमध्ये माझं अगोदरसारखं स्थान निर्माण करायचं आहे. त्यावर आता ऋषिकेशसुद्धा म्हणतो की हे बघ जानकी, तू जास्त टेन्शन घेऊ नको. जिथं तू गेलेलंच आहे ते परत सगळं काही तुझ्याकडे येईल, त्यामुळे तू काही काळजी करू नको. हे बघ, आपण थोडे सॅम्पल दिलेले आहे, त्यामुळे थोडंसं फक्त वेळ आला आता आहे. जे काही पेशन्स आहे ना, तर ते थोडेसे बाकी ठेव. आणि हे बघ, ती जर पार्वती आई नसेल आणि ती खोटी आई असेल तर मात्र शेवटी विजय हा तुझाच असेल. आईचा विश्वास तू परत कमावशील. आणि बघ, तुमचं जे काही दुरावलेलं नातं आहे, हे जे काही सगळं आहे ना, तुम्ही एकमेकांना म्हणजे मनात इतके एकमेकांना उतरलेलं आहात, तेव्हा परत तुम्ही एकत्र येतात आणि ते पण आनंदाने. पण तितके रिपोर्ट्स येण्याची बाकी आहेत, बस तोपर्यंत तू वाट बघ. तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, हे सगळं काही असंच होईल. रिपोर्ट्स हे आपल्याला बाजूने येतील आणि यावेळेस मात्र मी ऐश्वर्याला काहीच करू देणार नाही. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, ते ऐश्वर्या आता गप्प बसणार नाही. तू त्याच्यावर नजर ठेव. काही झालं तरी ते रिपोर्ट्सपर्यंत पोहोचता कामा नये. त्यावर आता जानकी म्हणते की नाही पोहोचणार. मी तिच्यावर अगदी नीट व्यवस्थित लक्ष ठेवले. आणि चला आता फोन ठेवते. म्हणून आता एकमेकांना काय करू ते फोन ठेवतात. त्यानंतर आता इकडे कावेरी आलेली असते आणि लताबाई समोर अगदी कावेरी आणि हिचं नातं उघड होईल म्हणून ऐश्वर्या बेशुद्ध पाडण्याचं नाटक केलेलं असतं. तेव्हा आता कावेरी ऐश्वर्याला उठ ग बाळा उठ करत असते. सारंगसुद्धा तेथेच असतो आणि ऐश्वर्या मात्र आता बेडवर मस्त झोपलेली असते. चक्कर येण्याची ती नाटक करत असते. लताबाई विचारते की काय चाललं ग बाळा तुला. तेव्हा आता कावेरी म्हणते की अशी कशी अचानक तिला चक्कर आली असेल. तेव्हा लताबाई म्हणते की बहुतेक तिने नाश्ता केला नसेल. तर कावेरी म्हणते की काय सांगताय, नाश्ता नाही केला आणि अहो पण तब्येतीवर बेत नाही इतकं डाएट कशाला करायचं बरं. तेव्हा तर लताबाई असं आता कावेरी असं म्हटल्यावर विचारते की अहो पण तुम्हाला कसं माहिती की डाएट करते ही काय करते. तेव्हा तर कावेरी म्हणते की अहो मला माहिती नाही तर कोणाला आणखीन माहिती असेल, कारण मी तिची आता अशा शब्द म्हटल्यावर आता सारंग लगेच दुसरा विषय काढतो. जोरात ओरडतो की अरे अरे ऐश्वर्यासुद्धा डोळे उघडून बघते असते आणि परत डोळे झाकून घेते. आता सारंग ते रडण्याचं नाटक करतो. ऐश्वर्या काय झालं तुम्हाला, कशी चक्कर आली हो, म्हणून आता जोरजोराने रडत असतो. म्हणजे नाटक करतो. कावेरी आणि लताबाई या दोघींना एकमेकीबद्दल माहिती व्हायला नको आहे म्हणून. आता सारंग आणि ऐश्वर्या हे नाटक सुरू असतं. सारंग म्हणतो की हे बघा, त्या अशा नाही उठू शकणारे, काम करा, त्यांना तोंडावर पाणी शिपडा लागेल. तेव्हा लगेच होता लताबाई सारंगला म्हणतो की तुम्ही पाणी आणता का. तेव्हा तर लताबाई म्हणते की हो आणते आणि कावेरीसुद्धा लगेच उठते की मी आणते म्हणून. सारंग लगेच कावेरी म्हणतो की हो थांबा तुम्ही, त्या जातात ना जाऊ दे. ऐश्वर्या आता बारीक डोळे उघडून हे सर्व बघत असते आणि आता सारंग लताबाई म्हणते की जा बरं तुम्ही, नाहीतर मला सुद्धा चक्कर येईल. तर लताबाई म्हणते हो आणते, आपली शेवटी पोरीसाठी आईलाच झटावं लागतं. असं म्हणल्यावर आता कावेरीला तर धक्काच बसतो. कावेरी बघत असते आणि लताबाई लगेच आता पाणी आणण्यासाठी उठते. आता ऐश्वर्या थोडीशी डोळे उघडीचे आणि हे सर्व ती बघत असते, कारण म्हणत असते की हो लवकर पाणी घेऊन या. तर लताबाई म्हणते की हो आणि त्यांनी. तेव्हा आता कावेरी लगेच सारंगला विचारते की सारंग अहो त्या असं का म्हटले की पोरीसाठी आईला झटावं लागतं. तेव्हा सारंगला तर आता धक्का बसतो. कावेरीला नक्की काय उत्तर द्यावं आता सारंगच्या लक्षात येत नाही. तेव्हा आता सारंग मुद्दाम खोटं बोलतो. ते सारंग म्हणतो की अहो त्या तुम्हाला म्हणाले. तेव्हा कावेरी म्हणते की काय पडलं मला म्हणायला. तेव्हा सारंग म्हणतो की हो तुम्ही तिची आई आहात ना आणि शेवटी मग तुम्हाला झटावं लागेल असं त्यांना म्हणायचं असेल. तेव्हा लगेच आता सारंग आता ऐश्वर्याकडे बघत असतो आणि मनात म्हणतो तर ह्या आता बाईला म्हणजे आता या कावेरी आईंना जर कळले तर ह्या बाई म्हणजे आम्ही जे नाटक करतोय तर ती लताबाईसुद्धा ही ऐश्वर्याची आई आहे असं सगळ्यांशी खोटं बोललेलं. मग मात्र आता सगळ्यांसमोर हे नक्की आणतील आणि आता आमचं काही खरं नाही. त्यामुळे आता मलाच काहीतरी नाटक करावं लागेल. म्हणून सारंग आता देवाला हात जोडतो की लताबाई बाहेर पाणी आणण्यासाठी गेलेलं आहे, परंतु तेव्हा तू आमचा प्लॅन प्लीज 12 वाजू नको, म्हणजे त्यावर पाणी फिरू नको.
नाहीतर आमचं पूर्ण वाट लागेल. आणि तेवढ्यात आता लताबाई किचनमध्ये आलेली असते. आणि किचनमधून आले आले मात्र ती आता पाणी वगैरे घेत असते. तर लगेच जानकी तिथे येते. जानकी विचारते की काय हो, काय पाणी कोणासाठी घेऊन चाललं तुम्ही? तेव्हा आता जानकी असं विचारले. आता लताबाईच्या डोळ्यात पाणी येत असतं. लताबाई रडत असते, माझी मुलगी चक्कर येऊन पडली असं जेव्हा लताबाई म्हणते तेव्हा मात्र आता जानकी म्हणते काय मुलगी मुलगी कोण तुमची? आता लताबाईच्या लक्षात येतं. आणि लताबाई लगेच आता डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की अगं त्या मुलीसाठी ऐश्वर्याची. तेव्हा आता जानकी विचार करते की ऐश्वर्यासाठी यांच्या डोळ्यामध्ये का पाणी आले असेल? आता ऐश्वर्या चक्कर येऊन का पडली असेल? तेव्हा आता जानकीच्या डोक्यामध्ये आता प्रश्नच भाडेमार सुरू होते. तर इकडे आता कावेरी मात्र ऐश्वर्या उठवत असते की ऐश्वर्या ए बाळा अगं उठ ना. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या रागानेच ते ऐश्वर्या म्हणते की काय सारखं सारखं बाळा बाळा चाललंय ग. ऐश्वर्या भडकतात, तर खूपच भडकतात. तर कावेरीला ह्या ऐश्वर्याचं भडकण्याचं काही कळत नाही. आणि तेव्हा कावेरी म्हणते की अगं काय की रागवतेस? तेव्हा आता ऐश्वर्या लगेच आता सारंगला विचारते की त्या बाई कुठे आहेत, कुठे गेल्या त्या? तेव्हा मात्र आता कावेरी ऐश्वर्याला प्रश्न विचारते, अगं मी जेव्हापासून आले तेव्हापासून बघते त्या बाई तुझी फारच जास्त काळजी घेते अगं, कोण आहे त्या? त्या लगेच ऐश्वर्या रागांच्या भरात म्हणून जाते की दुसरी आहे माझी. तर तसं कावेरीला धक्काच बसतो आणि सारंगला सुद्धा. आणि आता ऐश्वर्या खूपच भडकते कावेरीवर. का गं, तुला कोणी नसतं चौकशा करण्यासाठी सांगितले? आणि या अगोदर मी तुला किती वेळ सांगितलं आहे की मला हे विचारले सो तू इथे यायचं नाही म्हणून. तुझा नवरा या घराचा गुन्हेगार आहे याला गोष्ट लक्षात ठेव. आता ऐश्वर्या मुद्दाम सारंगसमोर कावेरीवर खूप भडकत असते. आणि कावेरी वर सुद्धा आता इथे येऊ नये यासाठी मुद्दाम ती कावेरीला दुखवत आहे. आणि तेवढ्यात आता जानकी बाहेर लताबाई येते आणि ती लताबाईला विचारते की 1 मिनिट थांबा, कारण आता लताबाई पाणी वगैरे घेऊन ऐश्वर्याला निघालीच असते. जानकी म्हणते की तुम्ही काय म्हणाला की ऐश्वर्या चक्कर आली म्हणून, नक्की तिला काय झालं आणि तिच्यासाठी तुम्ही का पाणी घेऊन चाल? तर लताबाई आता जानकीवर ओरडते. जानकी म्हणते की कशाला तू नसत्या चौकशा करते का बरं, तुझं काम करते? तेव्हा जानकी पुन्हा जायला निघते, परंतु जानकी तिला पुन्हा थांबवत असं म्हणून लताबाई मागे वळून हळून बघते. आणि नक्की जानकी दारामध्ये कावेरीची चपला बघते. आणि लताबाई विचारते की काय कोणाची चपला आहेत आणि कोणी आली का म्हणजे त्यावर आता लगेच आता लताबाई म्हणते की हो, या घराची बहीणबाई आल्यात. आणि त्यांना बघून मात्र ऐश्वर्या लगेच चक्कर येऊन पडली. तेव्हा आता जानकी विचारते की काय म्हणता तुम्ही, कोण आलं बरं नेमकं? व त्यावर आता लगेच इकडे कावेरी ऐश्वर्याला म्हणते की तुझी कोणत्या बोलण्याची पद्धत आहे? मी आई आहे तुझी, तरीसुद्धा तू माझ्यासाठी असं बोलते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणखीनच वैतागून म्हणते अगं ए बाई, काय तू काय कसाला माझं डोकं खातेस? मला तू बोर करू नको, जा बरं तू इथून. आणि सारंगला म्हणते की सारंग त्या बाईला येण्यासाठी काय इतका उशीर होतोय, इतका वेळ लागला पाणी आणण्यासाठी? सारंग म्हणतो की हो मी लगेच मागून येतो. तेवढं सारंग धावत खाली येतच असतो. आणि खाली मात्र त्याला जानकी आणि लताबाई दिसते. तेव्हा तो लताबाई म्हणते की लताबाई तुम्ही पाणी येण्यासाठी सांगितलं होतं, येतात ना लवकर? लताबाई आता हो करत आतमध्ये निघून जाते. तेव्हा जानकी विचारत पडते घरचे बहीणबाई म्हणजे कावेरी काकू आलेत की काय घरी? म्हणजे नक्की ऐश्वर्याची आई कावेरी काकूच आली असतील. तेव्हा हे जानकीच्या लक्षात येतं. आणि त्यानंतर सारंग धावतच आत येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की आल्यात लताबाई आल्या. तेव्हा ऐश्वर्या आता कावेरीवर खूप भडकते आणि म्हणते की हे बघ तू जा इथून जातेस ना तू? तेव्हा तर कावेरी म्हणते की हो मी जाणारच आहे, मी काही इथे थांबणार नाही आहे. आणि तसंही माझं तुझ्याकडे काम नव्हतंच, मी जानकीकडे आली होती, मी तिलाच जाऊन भेटते. आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येत असतं, ते आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. कावेरी बिचारी आता रडत असते. आणि तर लगेच लताबाई जेव्हा समोर येते तर ऐश्वर्या लगेच ओरडते की कावेरीबाई तुम्ही तुमच्या जानकीला भेटायला आहात ना, मग जा तिकडे, जा, इथे काय करते? अहो कावेरीबाई जा इथून. तेव्हा तर लताबाईला काहीच कळत नसतं की ऐश्वर्या या बाईशी असं का वागते. लताबाई बघूनच असते. शेवटी आता आपल्या मुलीने इतका अपमान केलं हे बघून आता ऐश्वर्या खरंच कावेरीला खूप राग आलेला असतो. परंतु आता कावेरी अगदी खाली मान घालून रडत बिचारी खाली येते. तेव्हा आता लताबाई ऐश्वर्याला विचारते की काय गं तू त्यांच्यावर अशी का ओरडलीस? अगं त्यात घराची बहीणबाई आहेत ना अगं, पण या घरामध्ये त्यांची मुलगी आहे तरी कोणी नक्की? आणि त्यांची मुलगी तेव्हा तर सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे धक्क्याने बघत असतात की नक्की आता लताबाईला काय उत्तर द्यायचं हे आता त्यांना काही आठवत नाही. सांगा ना ऐश्वर्या, या घरामध्ये त्यांची मुलगी आहे तरी कोण? तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की जानकी आहे, त्यांची मुलगी कावेरी काकू या जानकीची आई आहेत असं मुद्दाम आता ती जेव्हा लताबाईला खोटं सांगते तर लताबाई विचार करते म्हणजे जानकी आई आहे तर त्यांचं मात्र आता लताबाईला धक्काच बसलेला असतो. आणि सारंगला सुद्धा की ऐश्वर्या खोटं बोलते. तेव्हा आता सारंग तर डोक्याला हात लावून घेतो. त्यानंतर सुमित्रा देवघरामध्ये पूजा करत असते. परंतु घरामध्ये इतकी जी काय आरडाओरडा आहे तर ते ऐकून सुमित्रा डोक्याला हात लावून बाहेर येते. आणि घराच्या मध्ये जरा पूजा वगैरे सुरू आहे तर थोडीशी सुद्धा शांत नाही. नक्की काय गं जानकी, काय झाले? काय इतकं आरडाओरडा, काय का ओरडतास? तेव्हा आता मात्र लगेच जानकी सांगत असते की ऐश्वर्या चक्कर येऊन पडली म्हणून इतकं गोंधळ सुरू आहे. तेवढ्यात कावेरी खाली येते. कावेरी लगेच आता म्हणते की ती खोटं बोलते, तिला काही झालेलं नाही, ते ठीक आहे. सुमित्रा आता कावेरीला बघून म्हणत विचारते की तुम्ही येते कशा? तुम्ही येते
कशा तेव्हा मात्र आता जानकी आणि कावेरी एकमेकींकडे बघत असतात. तर कावेरी लगेच आता हात जोडून सुमित्राताई नमस्कार करते आणि माझं एक काम होतं म्हणून मी आले होते असं आता सुमित्राला सांगते. तर सुमित्रा विचारते कसलं काम आणि काय हो सयाजीराव तुरुंगातून बाहेर आले की काय, काही त्यांना आता बाहेर आल्यावर नानासाहेबांनी पुन्हा त्रास द्यायचा की काय. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतं यावं तसं काही नाही, तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. परंतु सुमित्रा तर लगेच डोक्याला हात लावते, म्हणते की हे बघा मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आणि हे बघा एक तर तुमच्यामुळे नानासाहेबांना खूप त्रास झालेला आहे, त्यामुळे मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. आणि हे बघा तुम्ही आल्या आल्या ऐश्वर्या सुद्धा चक्कर येऊन पडली, त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं तर नाहीच आहे. हे बघा तिलासुद्धा किती त्रास झाला, तितकं चक्कर येऊन पडली, त्यामुळे हे बघा आम्हाला काय त्रास होईल त्यासाठी तुम्ही येऊ नका आणि इथे थांबूसुद्धा नका. आता आताच्या आता इथून आलात ना लगेच आलं. तेव्हा आता कावेरी काकू सांगतात की माझं जानकीकडे काम होतं. तेव्हा आता सुमित्राचा आणखीनच गैरसमज होतो. सुमित्रा लगेच रागाने जानकीकडे बघत असते. जेव्हा जानकी म्हणते की आई मला हे आत्ताच कळते, मला सुद्धा याबद्दल काही माहिती नाही, तुम्ही कोणी असं गैरसमज करून घेऊ नका. सुमित्रा रागाने जानकीकडे बघत आता रागाने म्हणते की हे बघ मी तुला कोणतेही स्पष्टीकरण नाही मागितले, शेवटी तुला की म्हणते की आई ऐकून तरी घ्या. परंतु सुमित्रा कोणाचं काही ऐकून न घेता रागाने जाता आपल्या रूममध्ये निघून जाते. जानकी म्हणते की आई माझं ऐकून घ्या आई प्लीज. परंतु सुमित्रा काही न बोलता निघून जाते. तर कावेरी आता जानकीचा हात धरते आणि जानकी म्हणते की जानकी अगं प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि मला माफ कर जानकी, माझ्यामुळे आणि सुमित्राताईमध्ये तुमच्या दोघींमध्ये भांडण झालं आहे, परंतु मी तुला खरंच सांगते की माझं असं कोणतंही इथून नव्हतं जानकी. त्यावर आता जानकी म्हणते नाही काकू तुम्ही कशाला माफी मागता, आमच्यामध्ये भांडण लावणार दुसरंच कोणतरी आहे, तुम्ही नक्की म्हणजे माफी मागवा, तुमच्यामुळे काय झाले नाही. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या नाटक करत असते. तर लताबाई अगदी तिला विचारत असते की अगं ऐश्वर्या अशी कशी तुला एकदम चक्कर आली. आता ऐश्वर्या लगेच म्हणून जाते की माहिती नाही हो लताबाई. आता लताबाई म्हटल्यावर आता लताबाई लगेच धक्क्याने बघते आणि ऐश्वर्या काय म्हणते तर ऐश्वर्या पुन्हा आता समजते आणि ती म्हणते की अगं आई मला माहिती नाही की अशी कशी चक्कर आली म्हणून, आणि बहुतेक कदाचित खूप अशी दगदग झाली असेल म्हणून कदाचित चक्कर आली असेल. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं खरंच किती करशील तू या घरासाठी, खरंच अगं स्वतःकडे सुद्धा लक्ष दे जा बाळा. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच बाळा म्हटल्यावर लगेच लताबाईला म्हणते की अगं मी तुला एकदा सांगितलं आणि सारखं सारखं तुम्हाला बाळा बाळा करत जाऊ नको, जर कोणी आपल्याला हे सर्व ऐकले तर मात्र प्रॉब्लेम होईल बसेल. मग मगाशी सुद्धा पाणी आणण्यासाठी जेव्हा तू गेली तर बाळा बाळा करतच गेली होती, आणि हे बघ लोकांना जर हे सर्व कळलं तर आपल्याला सर्व प्लॅनची वाट लागेल आणि आपल्याच प्लॅन फसेल. त्यामुळे हे बघ जरा बोलताना नीट जपून बोलत जा आणि बघ जे काही तुझं इमोशनल आहे का त्यावरती जरा कंट्रोल ठेव. तर सारंग म्हणतो की हो लताबाई जरा कंट्रोलमध्ये राहते. आता लगेच लताबाई म्हणते की ऐश्वर्या काय बोलतेस अगं, असं कसं मी कंट्रोल करू, अगं तुला चक्कर आली हे बघून माझ्यातील आई कशी शांत बसेल आता, आणि जावई बापू हे बघा तुम्ही सांगा बरं. म्हणून लताबाई सारंगला म्हणते. सारंग म्हणतो की हो ना बरोबर आहे. तर ऐश्वर्या सारंगवर ओरडती काय बरोबर आहे सारंग काय बोलता तुम्ही. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ आई तू जर परत अशी वागलीस तर तुझी एकच चूक सगळ्यात शेवटी करू शकते, त्यामुळे सगळ्यांसमोर असताना मात्र माझा आणि माझं कोणताही संबंध नसेल असं राहायचं, ठीक आहे पाणी घे. तेव्हा आता लताबाई जेव्हा ऐश्वर्याला पाणी देत असते तर सुमित्रा येते. सुमित्रा आता सर्व बघते तर ऐश्वर्याच्या लक्षात येते सुमित्रा आई आल्या म्हणून. तर ऐश्वर्या लगेच तिचा प्लॅन सुरू करते, नाटक करते आणि रागानेच तो ग्लास अगदी दूर लोटून देते आणि ऐश्वर्या लगेच ताव मुद्दाम रागाने लताबाईला म्हणते की उठा उठा म्हटले ना मी तुम्हाला, आणि तुम्ही येथे का आलात की तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं माझ्याशी गोड गोड बोलायचं यायचं नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी पाणी घेऊन आलात का बरं तुम्ही इथे आलात. आणि हे बघ जरी मी चक्कर येऊन मेले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या हातचं पाणी पिणार नाही आहे, कळलं ना तुम्हाला हे सर्व. तर लताबाई आता तोंडाला हातच लावते, तुम्ही जा बरं इथून जा लगेच चालता व्हा. आणि मुद्दाम आता जशी आईने तिने आताच बघितलं म्हणून लगेच आईकडे लक्ष देते आणि आईला म्हणते की आई. तेव्हा आता लताबाईला मागे ओढून बघ त्याने लगेच आता आपल्या आवाजाला जो काही आता आवाज चाललेला आहे तो शांत करते आणि म्हणते की आई हो या ना तुम्ही केव्हा आलात, या बरं इकडे. तेव्हा आता लगेच सुमित्रा विचारते ऐश्वर्या अगं तुझी तब्येत कशी आहे. आता डोक्याला हात वगैरे लावतं आणि म्हणते की आई थोडंसं गरगरते परंतु आता मात्र ठीक आहे असं आता थोडंसं बरं वाटतं. तर सुमित्रा म्हणते की हो कावेरीताई घरी खाली आले आहे. तेव्हा आता सारंगाने ऐश्वर्याला धक्का बसतो. सारंगात अगदी धक्क्यानेच बघत असतो की आई नेमकी काय जर आता लताबाईसमोर म्हणली तर आता मात्र अवघड होईल. तर ऐश्वर्या लगेच नाटक करत म्हणते की हो ना आई बघितलंस का कशाला ती बाई आपल्या घरी आली बरं, जिच्या नवऱ्यामुळे आपल्या नानांनी इतकं सगळं काही भोगावं लागलं. आणि आई हे बघा जेव्हा त्या बाईला मी घरामध्ये बघितलं तेव्हा माझ्या डोक्यात तडकीच गेली होती. बाई आपल्या घरात आली आणि ह्या बाई तर माझ्यासाठी पाणी घेऊन आलेत. आणि आता ऐश्वर्या मुद्दाम सुमित्रासमोर लताबाईला म्हणते की जा तुमचं त्या लाडक्या जानकीला पाणी द्या परंतु मला पाणी देऊ नका. मला पाणी देण्यासाठी आणि माझी काळजी करण्यासाठी माझे सासूबाई आहेत, तुम्ही मला गरज नाही असे आता मुद्दाम सुमित्रासमोर नाटक करते. हे सर्व बोलत असते माझी आई माझ्यासोबत आहे, तुम्ही जा बरे इथून, तुम्ही तुमच्या जानकीला जाऊन भेटा. म्हणून आता अगदी रागाने ती ओरडते की हो जा आता
शेवटी लताबाई बिचारी खाली मान घालते आणि आता सारंगला सुद्धा म्हणते की ऐश्वर्या हे बघ, हो सारंग तुम्हाला यांना जायला सांगा ना, एकतर ही बाई माझ्यासमोर आहे, माझं डोकं दुखते. तेव्हा आता सारंग सुद्धा आता लताबाईला ओरडतो. लताबाई म्हणते की अहो ऐश्वर्या, एकदा सांगितलं तुम्हाला जा म्हणून, मग तुमचं आणखीन काय काम आहे, कशाला इथे उभे राहतं. शेवटी लताबाई आता अगदी रागानेच तिथून निघून जाते, कारण तिची ऐश्वर्या तिच्यासोबत जे काही वागत आहे ते काही तिला आता सहन होत नसतं. तर सारंग म्हणतो की काही ऐश्वर्या आई गेल्यात ना. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की नाही, जानकीकडे काहीतरी त्यांचं काम आहे, त्याला जानकीला भेटायला आले. तेव्हा आता जानकीला काहीतरी काम आहे असं म्हटल्यावर सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघत असतात. ऐश्वर्या आता म्हणते मॉमचं नेमकी जानकीकडे काय काम असेल. तेव्हा आता जानकी इकडे बाहेर कावेरीला विचारते की तुम्ही नेमकं काय म्हणताय, कोण होत्या काकू की काय काम होतं माझ्याकडे तुमचं. तेव्हा मात्र आता कावेरी आपल्या पर्समधून एक असं लेटर काढते. तर जानकी विचारते की हे काय आहे. तर आता कावेरी म्हणते की हा माफी कारनामा आहे आणि हे बघ जानकी, हे सर्व मी माझ्या कुंकवासाठी करते, सयाजीरावांसाठी. आणि बघ जानकी, अगं कसंही असेल तरी शेवटी ते माझं नवरा आहेत, वाईट कर्मामुळे ते शेवटी जेलमध्ये आहेत, परंतु त्यांची एक बायको म्हणून माझं सुद्धा एक कर्तव्य आहे की त्यांना या सगळ्यातून बाहेर काढणं. म्हणून मी त्यांच्यासाठी वकिलाची बोलली आणि वकिलांनी मला आता ह्या मार्ग सुचवला होता. वकील साहेब म्हणाले की ह्या माफीनाफ्यावर रणदिव्याच्या घरातील कोणी जर आता ही सही केली तर त्यांची शिक्षा थोडीशी कमी होईल. परंतु जानकी एक गोष्ट लक्षात घे की सुमित्राताई किंवा या घरातील कोणी दुसरं सुद्धा या माफीनाम्यावर सही करतील असं मला नाही वाटत. म्हणून ती तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की हे बघा, म्हणून तुम्ही आता या माफीनाम्यावर मी सही करावी यासाठी इकडे आलात ना, अशी तुमची इच्छा आहे ना. जानकी काही नाही, मात्र जे काही लेटर आहे तर ते कावेरी म्हणते की बघ जानकी, तू जर या माफीनं सही केली त्याची शिक्षा थोडी कमी होईल. मी तुझ्यासमोर हात जोडते, पण अगं तू यावर सही करते. आता जानकी म्हणते हे बघा काकू, तुम्ही दुसरं काय जरी मागितलं असतं तरीसुद्धा मी प्रयत्न केला असता, परंतु सयाजी काकांची शिक्षा कमी होण्यासाठी मी त्यांच्या माफीनाम्यावर सही करू नाही शकत. कसं विसरून मी काय, त्यांनी आमच्या नानांचा त्रास दिला, इतका नानांची जीवाशी ती खेळ, हे सगळं काय कसं विसरू मी, तुम्हाला सांगा. त्यांच्यामुळे माझ्या कुटुंबाला किती भोगावं लागले हे कसं विसरू मी. त्यामुळे नाही काकू, मी त्यांना पत्रावर सही नाही करू शकत असं आता जानकी स्पष्ट उत्तर देते. तेव्हा आता कावेरी काकू खूप रडतात. जानकी समोर येतात, जानकीला म्हणतात की जानकी हे सगळं काही मला कळते. पण तेव्हा आता कावेरी सुद्धा हात जोडलेला असतं, परंतु त्या अगोदर जानकी सुद्धा काकू समोर हात जोडते आणि म्हणते की काकू, मी तुमच्यासमोर हात जोडते की ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही मला प्लीज अडकून नका. तेव्हा आता कावेरी काकूच्या डोळ्यातील पाणी बघून जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. जानकी आता त्यांच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसते आणि म्हणते काकू तुम्ही रडू नका, तुम्ही स्वतःला त्रास करून घेतलेलं, लाचार झालेलं मला नाही आवडणार. काही असो काकू, परंतु या माफी पत्रावर मी सही नाही करू शकत. तर आता कावेरी काकू म्हणते की ठीक आहे जानकी, अगं मी समजू शकते आणि मला हे सर्व तुझं पटतं सुद्धा. मग जानकी, मी फक्त माझं कर्तव्य करत होते. माझी लेकीन मात्र तिचं कर्तव्य कधी बचावलंच नाही. परंतु जानकी, तू मात्र ह्या घराला सांभाळ. तरीसुद्धा त्यात लेकीने तुला खूप त्रास दिला, तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. हे ते मी असं बोलून आता कावेरी काकू जाणते, परंतु जानकी त्यांना थांबवते. आलेच असं बोलून जानकी आता किचन घरात जेव्हा तेव्हा आता कावेरी काकू मनात म्हणतात की खरंच सून मिळाली तर ती जानकीसारखी आणि लेकसुद्धा असावी तर ती जानकीसारखी. तर जानकी देवघरातून कुंकवाचा करंडा घेऊन येते आणि कावेरी आपल्या म्हणजे काही जे चालीरीती आहेत तर त्या संस्कृतीप्रमाणे हळदी कुंकू लावते. लताबाई आता खाली येत असते. हे सर्व बघून आता लताबाईला सुद्धा जानकीची खूप अभिमान वाटतो. आता जानकी ही कावेरीच्या पाया पडते. तेव्हा मात्र लताबाईला खरंच तिचे डोळे भरून येतात. आता कावेरी प्रेमाने जानकीच्या चेहऱ्यावर हात फिरवते आणि सदा सुखी राहा असं म्हणते. तेव्हा आता लताबाईला असं वाटतं की खरंच आपली मुलगी सुद्धा आपल्याशी जर वागली किती चांगलं होईल बरं. ऐश्वर्या तर खोटं सांगितलेलं असतं की कावेरी ही जानकीची आई आहे, मग आपल्या आईशी जानकी कसं वागते. तेव्हा आता लताबाई सुद्धा स्वप्नामध्ये अगदी तेच बघत असते की ऐश्वर्या प्रेमने अगदी तिला हळदी कुंकू लावते, तिच्या पाया पडते. आता लताबाई तिला आशीर्वाद देते की सुखी राहतं. ऐश्वर्या म्हणते की आई, तू माझ्यासोबत कायम असताना मी सुखीच राहील आणि एकमेकींना मिठी मारतात असं स्वप्न मात्र ती आता जानकी आणि कावेरी काकूला बघते. तेव्हा मात्र लताबाईचे डोळे भरून येतात. असं जानकी तिच्या आईच्या पाया पडत असते. माझी मुलगी केव्हा पडेल आणि इतकं वर्ष मी तिच्यापासून दूर राहिली, त्यामुळे हा क्षण कधी लवकर माझ्या नशिबात येईल असं मला वाटते. आणि आता मात्र धक्क्यानेच लताबाई धक्क्याच बसलेला असतो आणि पायरीवर पाय घसरून ती जिन्यावरून खाली पडणार. तो असलं की जानकी धावत जाते. जानकीच्या हातामध्ये तो करंडा असतो, तो करंडा सुद्धा खाली पडतो आणि जानकी आता लताबाईला पडण्यापासून वाचवते. शेवटी मात्र जानकीच्या करंड्यातील जे काही कुंकू आहे तर लताबाईच्या पायावर सुद्धा सांडलेलं असतं. जानकी खाली वागते, ती कुंकू आता भरत असते. जानकी जेव्हा लताबाई पायावरून ते कुंकू सांडलेलं आहे तर त्या पायावरचं कुंकू पुसायला जाते. वेगळंच असं मायेचा स्पर्श त्या जानकीच्या त्या पायामध्ये दिसतं. जानकी आता अगदी प्रेमाने ते पायावरील
लाल कुंकू पुसत असते. चमत्कार झाल्यासारखा चमत्कार होतो. शेवटी जानकी आपल्या आईचं सुद्धा दर्शन घेते. जानकी आपल्या दोन्ही हातांनी लताबाईला पकडते आणि लताबाईला सुद्धा जानकीच्या डोक्यावर हात ठेवते. जानकी आता लताबाईचा हात पकडते. लताबाईला तिचा हात धरते. दोघे आता एकमेकींकडे अगदी त्या मायलेकीच्या नात्याने बघत असतात. अगदी एक हृदयस्पर्श भेट आता या दोघींमध्ये होत असते. लताबाई सुद्धा मनामध्ये वेगळंच काहीतरी फील होतं आणि जानकीला सुद्धा. त्या प्रेक्षकांनो, शेवटी हा भाग जो आहे तो इथे संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या आता कावेरीकडे येते आणि कावेरीला रागाने विचारते की तू जानकीला भेटायला का आली होतीस, तुझं तिच्याकडे काय काम होतं. तेव्हा कावेरी म्हणते की हे बघ, मला माफीनाम्यावर सही हवी होती तुझ्या वडिलांची शिक्षा कमी करण्यासाठी. हा माफीनामा आहे ऐश्वर्या, तू वाचते. तेव्हा मात्र आता जानकीने सही केलेली आहे असं आता ऐश्वर्या ही आता ठरवते आणि याचा वापर करून मी बरोबर आता जानकीला कसं यात अडकवते असं आता ऐश्वर्या ठरवले असतं. जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की तुम्ही मला आणखीन अडकू नका. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ, डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे तुला काही टेन्शन नाही येणार. जानकी म्हणते की हे बघा, निगेटिव्ह येतील तर तेवढ्यात लताबाई आता येते आणि पॉझिटिव्ह आले तर असं म्हणते. तेव्हा आता जानकी लताबाईला म्हणते की तुम्हाला तर माहितीच असेल की देवतेत जे काही सत्य आहे तर ते पुढे आणतो. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो, ती येणारी वेळच ठरवेल. तेव्हा आता प्रेक्षकांची आणखी जो काही पेढा दिलेला आहे तर तो पेढा खायला घेते. परंतु आता लताबाई जे काही म्हणाली आहे ते सर्व ती आठवते. तर प्रेक्षकांना आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.